नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते। आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी या विषयाची प्रश्नपत्रिका त्याचा आपण आराखडा बघत आहोत। आपण मागच्या पिरियडला पहिले 2 प्रश्न जे आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण उरलेले जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण हे जे प्रश्न आहेत यांचं स्वरूप बघत आहोत। यामध्ये प्रश्न जो तिसरा आहे या प्रश्न तिसऱ्याचं हे स्वरूप जे आहे ते आपण बघणार आहोत। तिसऱ्या प्रश्नामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला 5 सोडवायचे आहे। तुम्हाला विचारलेले जे आहेत ते आहेत 7 आणि तुम्हाला सोडवायचे किती आहे 5। आता या प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे, त्यामध्ये प्रश्न जे आहेत ते 3 गुणांचे असतील आणि यामध्ये थोडे कठीण प्रश्न विचारलेले असतात किंवा विचारले जाऊ शकतात। यामध्ये तुम्हाला आकृती पूर्ण करा, त्यानंतर गणित सोडवा, त्यानंतर नामनिर्देशित आकृती काढा किंवा आकृती दुरुस्त करून काढा, आकृतीवर आधारित प्रश्न सोडवा, नियम सिद्धांत स्पष्ट करा किंवा गाळलेल्या जागी दिलेल्या शब्दांनी परिच्छेद पूर्ण करा। अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील किंवा यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न सुद्धा असू शकतील। आता आपण प्रश्न क्रमांक म्हणजे कृती क्रमांक 3 बघणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला, खालील आकृती कोणते नियम दर्शवते ते ओळखून ते नियम लिहा। तुम्हाला एक आकृती दाखवली बघा, या आकृतीमध्ये आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला ही आकृती जी आहे किंवा या आकृतीवरून आपल्याला कोणते नियम स्पष्ट होतात हे ओळखायचं आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की ही आकृती आपल्याला केप्लरचे नियम दाखवते। तुम्हाला माहिती आहे केप्लरचे नियम। पहिला नियम बघू आपण, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। या आकृतीमध्ये एका ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती S या अक्षराने दाखवलेली आहे। तुम्हाला इथे अशा प्रकारे लिहायचं आहे। दुसरा आणि तिसरा हा जो प्रश्न आहे किंवा आपण म्हणू केप्लरचा जो नियम आहे तो तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचा आहे, कारण की केप्लरचे 3 नियम आहेत। हे तिघही नियम जर लिहिले तर 3 गुण तुम्हाला नक्कीच मिळतील। पुढचा प्रश्न आहे, मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी लिहा। यामध्ये त्रुटी लिहित असताना योग्य मुद्दे येणे गरजेचे आहे। उदाहरणार्थ बघा, मेंडेलीवच्या आवर्त सारणीत कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने क्रमाबद्दल संदिग्धता होती। हा मुद्दा येणं आवश्यक आहे। तसेच समस्थानिके याबाबतचा सुद्धा मुद्दा इथे लिहायचा आहे। हायड्रोजनचे स्थान, त्यानंतर मूलद्रव्यांच्या वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होत नाही, हा सुद्धा मुद्दा लिहिणं आवश्यक आहे। असे योग्य मुद्दे योग्य शब्दांमध्ये जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला पूर्ण गुण हे मिळतीलच। यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा इथे, खालील रासायनिक अभिक्रियेचा अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। इथे तुम्हाला एक रासायनिक अभिक्रिया दाखवली बघा। ही जी रासायनिक अभिक्रिया आहे तिचं वाचन कसं करायचं हे मी शिकवलंय तुम्हाला। Fe+CuSO4 त्यापासून मिळत आहे FeSO4+Cu। आता यामध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारले आहे। निश्चितच हे प्रश्न या अभिक्रियेवर आधारित आहे। पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय बघा, वरील रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखून लिहा। आता ही जी अभिक्रिया आहे या अभिक्रियेमध्ये विस्थापन झालं आहे आणि म्हणून ही जी अभिक्रिया आहे ही विस्थापन अभिक्रिया आहे। नंतर
दुसरा प्रश्न आहे बघा, वरील रासायनिक अभिक्रियेच्या प्रकाराची व्याख्या लिहा. इथे तुम्हाला विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय याची व्याख्या लिहायची आहे. व्याख्या तुम्हाला माहितीच आहे बघा. संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते. त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. इथे Cu ची जागा Fe ने घेतली आहे आणि म्हणून इथे काय झालंय, विस्थापन झालेलं आहे. तिसरा प्रश्न बघा, वरील अभिक्रियेतील क्रियाकारके व उत्पादिते यांचे नावे लिहा. इथे फक्त तुम्हाला नावे लिहायचं आहे, बाकीचं स्पष्टीकरण लिहायचं नाही. तुम्हाला दिसतंय बघा, Fe आणि CuSO4 हे जे आहे हे अभिक्रियाकारक आहे, कारण यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत आहे. आणि FeSO4 प्लस Cu म्हणजेच FeSO4 आणि Cu हे उत्पादित आहे, हे बाणाच्या टोकाकडे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिघही मुद्दे तुम्हाला किंवा तिघही प्रश्न यांचे मुद्दे अशा प्रकारे लिहायचे आहे. चौथा प्रश्न बघा. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक आकृती दाखवली आहे आणि विचारलेलं आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या आकृतीमध्ये प्रतिमा जी आहे ती कुठे मिळते आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही कशाची आकृती आहे आणि हा कोणता दोष आहे. इथे प्रश्नही तसाच विचारला आहे, आकृतीत दिसून येणारा दृष्टिदोष कोणता. आता हा दृष्टिदोष जो आहे त्याला म्हणतात दूरदृष्टिता. म्हणून इथे तुम्हाला लिहायचं आहे उत्तर दूरदृष्टिता. पुढचा आहे प्रश्न विचारलेला, या दृष्टिदोषाची संभाव्य कारणे लिहा. म्हणजे हा दृष्टिदोष का निर्माण होतो हे तुम्हाला लिहायचं आहे. ज्या दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या दोषास दूरदृष्टिता दोष असं म्हणतात. इथे तुम्हाला विचारलंय बघा, कारण विचारलंय, तर कारणमध्ये असं लिहायचंय तुम्हाला, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते आणि नेत्रगोल उभट झाल्याने दूरदृष्टिता दोष हा निर्माण होतो. आता या दोषाचं निराकरण कसं केलं जातं. या दोषाचं निराकरण करण्यासाठी बहिर्वक्र भिंग हा वापरला जातो. त्याविषयी तुम्हाला स्पष्टीकरण पण लिहिणं इथे अपेक्षित आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न विचारलाय बघा, थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा. आपण जेव्हा हे प्रकरण घेतलं होतं तेव्हा त्या प्रकरणामध्ये याबाबतचं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलेलं आहे. इथे सातवा जो आहे प्रश्न त्याच्यामध्ये एक तक्ता दिलाय बघा. तुम्हाला सहावा प्रश्न सोडवता येईल नक्कीच, म्हणून आपण सातवा प्रश्न बघतो आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला बहुवारिके यांचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी डॅशही आहे या कॉलममध्ये. त्यानंतर घटक, एकवारिक व रचनासूत्र तुम्हाला विचारलं आहे. तुम्हाला इथे त्याचे उपयोग पण काही ठिकाणी दिले आहे, काही ठिकाणी डॅश दिलेला आहे. हा तक्ता तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. तक्ता भरत असताना हा तक्ता अशाच पद्धतीने आखायचा आहे आणि भरायचा आहे. उदाहरणार्थ बघा, पहिलं पॉलिइथिलीन. आता हे पॉलिइथिलीन जे आहे हे बहुवारिक आहे, तर याचं जे एकवारिक आहे ते आहे इथिलीन आणि त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 अशा पद्धतीने इथे सूत्र लिहायचं आहे. त्याचा उपयोग म्हणजेच पॉलिइथिलीनचा उपयोग हा प्लास्टिकच्या पिशव्या बनवण्यासाठी, त्यानंतर खेळाडू यांचे कपडे बनवण्यासाठी सुद्धा होतो. पुढे दिलाय 2 नंबरचं डॅश दिलेली बघा तुम्हाला. नंतर इकडे उपयोगमध्ये नेरलेप्सची भांडी असं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला माहिती आहे की नेरलेप्सची भांडी ही टेफ्लॉनपासून बनवलेली असतात.
तुमच्या लक्षातच आलं असेल की बहुवारिकाचं नाव जे आहे ते आहे टेफ्लॉन. म्हणून इथे काय लिहायचं आहे? टेफ्लॉन लिहायचं आहे. नंतर रचनासूत्र जे आहे त्याच्यामध्ये टेफ्लॉनचं सूत्र जे आहे ते आहे CF2 डबल बॉन्ड CF2 म्हणजे कार्बन टेट्रा फ्ल्युरो एथिलीन, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पॉलीप्रॉपिलिन, त्याच्यामध्ये आहे प्रॉपिलिन घटक एकवारिक. त्याच्यानंतर सूत्र आहे CH3CH डबल बॉन्ड CH2. अशा पद्धतीने तुम्हाला सूत्र लिहायचं आहे. याचा उपयोग हा इंजेक्शनसाठी की सेरिन्स तयार करण्यासाठी, त्याच्यानंतर टेबल खुर्ची इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होत असतो. तुम्हाला 8वा प्रश्न जो आहे तो एक असा पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफवर आधारित तुम्हाला कोणती पद्धत तिथे विचारलेली आहे हे लिहायचं आहे आणि आकृतीसुद्धा काढायची आहे. आता प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न जो आहे यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात आणि या 2 पैकी फक्त एक प्रश्न हा तुम्हाला सोडवायचा असतो आणि याला गुण असतात 5. यामध्ये दीर्घ उत्तरी प्रश्न असतात म्हणून त्यांचं उत्तरही योग्य पद्धतीने लिहायचं आहे. यामध्ये परिच्छेदावर आधारित प्रश्न असतील किंवा सारणी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा किंवा वर्गीकरणावर आधारित सुद्धा असू शकतील. संकल्पना चित्र तयार करा, नामनिर्देशित आकृती काढून त्यांचं स्पष्टीकरण लिहा किंवा एखाद्या चुकीची आकृती दिलेली असेल ती दुरुस्त करून तुम्हाला इथे काढायची आहे. तिथे नावं पण द्यायची आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न प्रकार असू शकतात किंवा एखाद्या तुम्हाला एखादा पॅरेग्राफही दिलेला असेल त्यावर आधारित प्रश्न असू शकतात. आता इथे तुम्हाला पहिला प्रश्न विचारला आहे बघा, तो बघू आपण. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे एक मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण दिलेलं आहे तुम्हाला आणि ते संरूपण आहे 2-8-8-2. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता मूलद्रव्य इथे दिलेला आहे. पहिला प्रश्न बघा इथे विचारला आहे या मूलद्रव्याचा अणुअंक किती. अणुअंक काढत असताना इलेक्ट्रॉन संरूपण मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांची बेरीज करून घ्यायची असते. यांची बेरीज केल्यावर त्यांची बेरीज येते 20 आणि म्हणून या मूलद्रव्याचा अणुअंक हा 20 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतं मूलद्रव्य आहे? कॅल्शियम. दुसरं विचारलंय बघा या मूलद्रव्याचा गण कोणता. कॅल्शियम हा जो आहे म्हणजे अणुक्रमांक 20 असलेला मूलद्रव्य हा सेकंड गणामध्ये येतो म्हणजे 2 नंबरच्या गणामध्ये येतो. या मूलद्रव्याची संयुजा शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिले बघा म्हणून याची संयुजा ही किती आहे? 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मूलद्रव्याची संयुजा ही किती आहे? 2. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? पुढचा प्रश्न विचारलाय बघा हा. तर हे मूलद्रव्य हे 3ऱ्या आवर्तात आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. आणि आता 5वा प्रश्न विचारला इथे या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील. मूलद्रव्य हे बेरिलियम आहे. याचा अणुअंक 4 आहे आणि म्हणून याचं इलेक्ट्रॉन संरूपण हे 2 पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असं आहे आणि म्हणून याची संयुजा ही किती आहे? 2. आणि म्हणून बेरिलियम आणि कॅल्शियम ही जी मूलद्रव्ये आहे ही एका गणामध्ये येतात आणि यांच्या गुणधर्मामध्ये रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न जो दिलेला आहे तो म्हणजे रात्री तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह लुकलुकताना दिसत नाही, हे स्पष्ट करा. आपण जेव्हा व्हिडिओ तासिका घेतल्या आहेत त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न योग्य पद्धतीने समजलेला आहे. आपण हा घेतलेला आहे. यामध्ये आकृतीसुद्धा आपण बघितलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच तो लिहिता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला 4ही प्रश्न हे योग्यरित्या सोडवायचे आहे. कोणताच प्रश्न हा ड्रॉप करायचा नाही. तुम्ही जर ड्रॉप केला तर तिथे तुमचे तेवढे मार्क कमी होतील आणि म्हणून जिथे विचारलेलं आहे ती सूचना पहिले वाचा तुम्ही आणि मग प्रश्न जे आहे ते सोडवायला सुरुवात करा.
मला असं वाटतं की तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजलेलाच असेल. आज आपण इथे थांबणार आहोत.